हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उदय टेके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प, एम.कॉम भाग 2 सेमिस्टर 3च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आज आपण आपला जो कंपल्सरी पेपर आहे, अनिवार्य विषय, ज्याचं नाव आहे बिझनेस फायनान्स, या विषयाचे जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे, या सिलेबस विषयी आपण चर्चा करणार आहोत. परंतु ही चर्चा पुढे नेण्याच्या अगोदर एक मुद्दा या ठिकाणी मला तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. हा कंपल्सरी पेपर आहे, म्हणजे हा अनिवार्य पेपर आहे. आपल्यापैकी काही विद्यार्थी हा पेपर इंग्लिशमधून प्रेझेंट करतात, त्याचबरोबर काही विद्यार्थी हा पेपर मराठीमधून अभ्यासतात. त्यामुळे मी हा विषय शिकवत असताना ज्या पीपीटी तयार केल्या आहेत, या पीपीटी इंग्लिशमधून असणार आहेत, म्हणजे जेणेकरून जे इंग्लिश माध्यमातून अभ्यासणारे विद्यार्थी आहेत त्यांना या इंग्लिश पीपीटीचं मी एक्सप्लेनेशन देईल. त्याचबरोबर जे मराठी माध्यमातून विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांना सुद्धा मराठी माध्यमातून त्याविषयी मार्गदर्शन करेल. म्हणजे इंग्लिशमधून पण यामध्ये चर्चा होईल आणि त्याचबरोबर मराठीमधून पण चर्चा होईल. तर हा जो बिझनेस फायनान्स पेपर आहे त्याचा सिलेबस नेमका काय आहे, त्या अनुषंगानं आपण प्रथम काय करूया, चर्चा करूया. आपल्याला माहीतच आहे की पुणे विद्यापीठानं एम.कॉमसाठी जो पॅटर्न आहे तो 2019 मध्ये बदललेला आहे. रिवाइज्ड सिलेबस अकॉर्डिंग टू 2019 पॅटर्न. तर हा जो सिलेबस आहे तो 2019चा जो पॅटर्न आहे त्यानुसार रिवाइज करून विथ इफेक्ट फ्रॉम अकॅडमिक इयर 2020-21, म्हणजे या वर्षीपासून, म्हणजे 2020-21 या अकॅडमिक इयरपासून हा सिलेबस आपल्याला काय करायचा आहे, इम्प्लिमेंट करावयाचा आहे. तर हा सिलेबस नेमका काय आहे त्या अनुषंगाने आपण पहिल्यांदा काय करूया, चर्चा करूया. तर पहा, आपला हा जो पेपर आहे या पेपरचं नाव काय आहे, बिझनेस फायनान्स. मराठीमध्ये याला व्यवसायीन वित्त असं म्हणतात. हा कंपल्सरी पेपर आहे ज्याचा कोर्स कोड 301 आहे आणि टोटल क्रेडिट्स याला युनिव्हर्सिटीनं किती अलॉट केलेले आहेत, 4 क्रेडिट्स अलॉट केलेले आहेत. सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंट्रोड्यूस दिस पेपर कॉल्ड ॲज बिझनेस फायनान्स. तर हा बिझनेस फायनान्स पेपर इंट्रोड्यूस करण्यापाठीमागं युनिव्हर्सिटीचा, विद्यापीठाचा काय हेतू आहे, काय उद्देश आहेत, ते पहिल्यांदा आपण काय करूया, समजून घेऊया. सो द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू acquaint the students with corporate finance required for Indian industries. Second objective is to make the students aware about the latest developments in the field of corporate finance. Third objective is to enable the students to understand the traditional theories of capitalization and dividend distribution practices. And fourth objective is to give detailed exposure of working capital management practice of finance to student skills to be developed. So these are the 4 objectives to introduce this paper titled as business finance. Second part, skill to be developed. While studying this paper, which skill to be developed in the students, म्हणजेच हा पेपर अभ्यासत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये या विषयाच्या अनुषंगानं कोणती स्किल विकसित होतील ते या ठिकाणी विद्यापीठाने सांगितलेलं आहे. कोणती स्किल डेव्हलप होणार आहेत, तर पहिलं स्किल आहे टू मेक अवेअर अबाउट रोल ऑफ कॉर्पोरेट फायनान्स अँड टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. 2 नंबरचं स्किल to expose them financial planning of firms and steps involved in it. Third skill, students shall learn and acquire knowledge of long-term and short-term sources of finance
available in India. And last skill, students will acquire skills about how to go for working capital management of firm. तर या पेपरचे हे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि हा पेपर अभ्यासत असताना किंवा अभ्यासल्यानंतर काही जी कौशल्य विद्यार्थ्यांच्यामध्ये विकसित होणार आहेत ती कौशल्य या प्रीॲम्बलमध्ये, थोडक्यात हे काय आहे या पेपरचं प्रीॲम्बल आहे, या प्रीॲम्बलमध्ये विद्यापीठानं सांगितलेली आहेत. सो द ॲक्च्युअल सिलेबस, तर प्रत्यक्ष आपण सिलेबस काय आहे तो पाहू. युनिट नंबर 1 आहे, त्याचं टायटल आहे बिझनेस फायनान्स. तर आपल्याला यामध्ये दोन कन्सेप्ट अभ्यासायचे आहेत, एक आहे बिझनेसची आणि दुसरी आहे फिनान्सची. तर बिझनेसची ऑलरेडी कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे, आपल्याला फक्त यामध्ये फिनान्सची कल्पना या बिझनेसला अटॅच करून कंबाइंडली बिझनेस फायनान्स ही कन्सेप्ट काय करायचे आहे अभ्यासायचं आहे. सो अंडर दिस काय अभ्यासायचं आपल्याला, नंबर 1 मीनिंग, ऑब्जेक्टिव्ह, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस फायनान्स हा मुद्दा यामध्ये आपल्याला 1 नंबरला अभ्यासायचा आहे. 2 नंबरला एक महत्त्वाची संकल्पना आहे विच इज रिलेटेड टू, काय आहे ही संकल्पना, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, म्हणजे पैशाचं जे समय मूल्य आहे हे समय मूल्य आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. मग हे समय मूल्य हे अभ्यासण्याची गरज का असते किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला यामध्ये समजून घ्यावयाचं आहे. आता हे टाइम व्हॅल्यूची संकल्पना सिंपल आहे, जे आजचं पैशाचं मूल्य असते म्हणजे टुडेज व्हॅल्यू ऑफ मनी इज नॉट इक्वल टू टुमॉरोज व्हॅल्यू ऑफ मनी ॲज वेल ॲज येस्टरडेज व्हॅल्यू ऑफ मनी. म्हणजे उद्याचं जे पैशाचं मूल्य आहे किंवा काल जे पैशाचं मूल्य होतं ते आजच्या मूल्या इतकं असत नाही, ही एक रियालिटी आहे. मग ही कन्सेप्ट नेमकी काय आहे त्या अभ्यासाचा आहे आपल्याला यामध्ये. मग यामध्ये एक फ्युचर व्हॅल्यूची संकल्पना आहे, त्यानंतर एक प्रेझेंट व्हॅल्यूची संकल्पना आहे, आणि ही फ्युचर व्हॅल्यू आणि ही प्रेझेंट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, हाऊ टू बी कॅल्क्युलेट फ्युचर व्हॅल्यू ॲज वेल ॲज प्रेझेंट व्हॅल्यू थ्रू डिस्काउंटेड कॅश फ्लो टेक्निक. तर त्यामध्ये काही टेक्निक आहे, त्यामध्ये एक डिस्काउंटेड कॅश फ्लो टेक्निक आहे, त्या टेक्निकचा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करावयाचा आहे. दिस इज द फर्स्ट युनिट ऑफ पेपर बिझनेस फायनान्स. सो सेकंड युनिट कॉल्ड ॲज ऑर टायटल्ड ॲज स्ट्रॅटेजिक फिनान्शियल प्लॅनिंग, म्हणजेच हे जे वित्तीय नियोजन आहे, व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन असं या प्रकरणाचं काय आहे मराठी नाव आहे. यामध्ये काय अभ्यासायचं आहे, मीनिंग त्याचा अर्थ अभ्यासायचा आहे, ऑब्जेक्टिव्ह या फिनान्शियल प्लॅनिंगचे उद्देश अभ्यासायचे आहेत, आणि काही जे अजम्पशन्स आहेत फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना काही गृहीत डोळ्यासमोर ठेवावे लागत असतात, त्या गृहीतांचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे स्टेप्स इन फिनान्शियल प्लॅनिंग. ही जी फिनान्शियल प्लॅनिंग आहे एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप्स काही ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जनरली द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू फायनान्स, या ॲक्टिव्हिटीज स्टेप बाय स्टेप इथं पूर्ण कराव्या लागत असतात. तर त्या स्टेप्स नेमक्या कोणत्या आहेत त्याची आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे. देन 3 नंबरला आहे 2.3 एस्टिमेटिंग फिनान्शियल रिक्वायरमेंट्स ऑफ फर्म. तर व्यवसाय संस्था, फर्म म्हणजे जी व्यवसाय संस्था आहे त्या व्यवसाय संस्थेचे जे फिनान्शियल रिक्वायरमेंट आहे, आर्थिक आवश्यकता, त्या एस्टिमेट कशा करायचा, म्हणजे त्याचा अंदाज नेमका कसा करायचा, कसा केला जातो, हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. आणि हे जे फिनान्शियल प्लॅनिंग आहे त्याच्या ज्या लिमिटेशन्स आहेत, लिमिटेशन्स ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग, त्याच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादांचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 4 नंबरला यामध्ये आहे एक कन्सेप्ट आहे कॅपिटलायझेशनची, मराठीमध्ये त्याला भांडवलीकरण असं म्हटलं जात असतं. म्हणजे भांडवल उभा करत असताना एक संकल्पना यामध्ये वापरली जाते कॅपिटल स्ट्रक्चर, तर त्या भांडवल रचनेशी संबंधित ही कॅपिटलायझेशनची संकल्पना आहे. तर ही कॅपिटलायझेशनची संकल्पना, त्यामध्ये 2 प्रकार कॅपिटलायझेशनचे असतात. एक आहे ओव्हर कॅपिटलायझेशन म्हणजे आधी भांडवलीकरण, आणि दुसरी एक संकल्पना आहे अंडर कॅपिटलायझेशन, त्याला मराठीमध्ये न्यून भांडवलीकरण असं म्हटलं जातं. तर हे कॅपिटलायझेशन आधी भांडवलीकरण म्हणजे नेमकं काय, अंडर कॅपिटलायझेशन म्हणजे न्यून भांडवलीकरण म्हणजे नेमकं काय, या संकल्पनांचा आपल्याला यामध्ये
अभ्यास करावयाचा आहे. त्यानंतर हे जे कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर ज्यावेळेस इथं डिसाईड केलं जातं ते डिसाईड करत असताना काही थिअरीज यामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत. तर त्या थिअरीजचा म्हणजे सिद्धांताचा आपल्याला यामध्ये काय करायचा आहे, अभ्यास करावयाचा आहे. आणि लास्ट पॉईंट आहे या स्ट्रॅटेजिक फिनान्शियल प्लॅनिंग मधला आणि तो आहे एस्टिमेटिंग फिनान्शियल नीड्स अँड सोर्सेस ऑफ फिनान्स. म्हणजे ज्या वित्तीय गरजा आहेत त्या गरजांचा इथं अंदाज निश्चित करायचा आणि त्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत सोर्सेस ऑफ फिनान्स त्या सोर्सेसची आपल्याला यामध्ये काय करायची आहे, चर्चा करावयाची आहे. तर हा 2 नंबरचा चॅप्टर आहे कॉल्ड ॲज स्ट्रॅटेजिक फिनान्शियल प्लॅनिंग. नेक्स्ट chapter number 3. The chapter number 3 is titled as Corporate Securities and Sources of Long-Term Finance. ज्या कॉर्पोरेट सिक्युरिटीज आहेत, जनरली हे सिक्युरिटीज म्हणजे काय असतं, इट इज अ डॉक्युमेंट, एक प्रकारचं हे काय असतं डॉक्युमेंट विच इज इश्यूड बाय द कंपनी फॉर रेझिंग फंड्स. म्हणजे कंपनीला जी भांडवलाची पैशाची गरज असते ते भांडवल तो पैसा उपलब्ध करून घेण्यासाठी एक जे डॉक्युमेंट इश्यू केलं जात असतं जनरली त्याला इथं काय म्हटलं जात असते, सिक्युरिटी असं म्हटलं जात असतं. म्हणजे या कंपन्या कोणत्या कोणत्या सिक्युरिटीज इथं इश्यू करून भांडवल उभा करत असतात. म्हणजे रेझिंग ऑफ कॅपिटल असा शब्द वापरला जातो. त्याची आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे. आणि त्यामध्ये खास करून आपल्याला जे लॉंग टर्म फायनान्स आहे या लॉंग टर्म फायनान्सचे जे सोर्सेस आहेत सिक्युरिटीजचे आहेत त्याची आपल्याला यामध्ये काय करायचे आहे, चर्चा करावयाची आहे. त्यामध्ये पहिल्या गटामध्ये सिक्युरिटीच्या पहिल्या गटामध्ये असतात ओनरशिप सिक्युरिटीज. त्याला मालकी प्रतिभूती असं म्हटलं जात असतं. म्हणजे कंपनीचे जे ओनर्स आहेत त्या ओनर्स थ्रू जे कॅपिटल कंपनीला प्रोव्हाइड केलं जात असतं त्यांच्यासाठी म्हणून ज्या सिक्युरिटीज इश्यू केल्या जातात त्याला काय म्हटलं जातं, ओनरशिप सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. इन द ओनरशिप सिक्युरिटी मोस्ट इम्पॉर्टंट सिक्युरिटी इज कॉल्ड ॲज इक्विटी शेअर्स. तर हे जे समभाग आहेत त्या समभागाची संकल्पना आपल्याला यामध्ये बघायची आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये, त्याचे फायदे आणि त्याचे तोटे किंवा मर्यादा आपल्याला यामध्ये अभ्यासावयाचे आहेत. म्हणजे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. देन सेकंड ओनरशिप सिक्युरिटी इज प्रेफरन्स शेअर्स. त्याला अग्रहक्क भाग असं म्हटलं जातं. द कॅरेक्टरिस्टिक्स, advantages and disadvantages of preference shares. And then what are the provisions regarding this ownership securities included in Companies Act which is amended in 2013. म्हणजे जो 2013 मध्ये रिवाइज केलेला कंपनीचा ऍक्ट आहे त्यामध्ये याविषयी काय तरतुदी आहेत, अमेंडमेंट, त्या तरतुदींचा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करावयाचा आहे. त्यानंतर दुसरा गट आहे कॉर्पोरेट सिक्युरिटीचा लॉंग टर्म फायनान्स मध्ये, तो आहे क्रेडिटर्स सिक्युरिटीज. जनरली इट इज कॉल्ड ॲज लायबिलिटीज आउटसाइडर्स कॅपिटल असं त्याला म्हटलं जात असतं. त्यामध्ये मोस्ट पॉप्युलर आहे डिबेंचर्स. त्याला कर्जरोखे असं म्हटलं जातं. सो कन्सेप्ट ऑफ डिबेंचर्स, इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, क्लासिफिकेशन अँड प्रोसिजर ऑफ इश्युइंग डिबेंचर्स अँड बॉन्ड. तर हे डिबेंचर्स किंवा बॉन्ड कसे इश्यू केले जात असतात त्याची प्रोसिजर आपल्याला बघायची आहे. आणि 3 नंबरला कॉर्पोरेट सिक्युरिटीमध्ये आहे कंपनी डिपॉझिट्स. सो जनरली आपल्याला माहिती आहे जनरली द डिपॉझिट्स ॲक्सेप्टेड बाय बँक, म्हणजे डिपॉझिट्स हे बँकेद्वारे ॲक्सेप्ट केले जातात. परंतु भारतामध्ये कंपन्यांना सुद्धा हे डिपॉझिट ॲक्सेप्ट करण्याची परवानगी आहे. सो हाऊ इट इज ॲक्सेप्टेड बाय द कंपनी याचा आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, अभ्यास करावयाचा आहे. अँड देन मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन बिझनेस फायनान्स इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड डिसिजन. सो डिव्हिडंड डिसिजन इज क्रुशियल डिसिजन. हा एक अतिशय महत्त्वपूर्ण डिसिजन कंपनीच्या अनुषंगानं मानला जात असतो. का महत्त्वपूर्ण डिसिजन आहे, जनरली
डिव्हिडंडची संकल्पना आपल्याला माहिती आहे. डिव्हिडंड इज अ अमाऊंट ऑफ प्रॉफिट विच इज डिस्ट्रीब्युटेड अमंग्स द शेअरहोल्डर कॅल्क्युलेटेड ऑन द पेड अप व्हॅल्यू ऑफ कॅपिटल. म्हणजे कंपनीला झालेला जो नफा आहे त्यातील काही भाग कंपनीचे जे भागधारक आहेत त्यांना काय केला जात असतो, वाटला जात असतो. त्याला काय म्हटलं जातं, डिव्हिडंड किंवा लाभांश असं म्हटलं जात असतं. त्याच्या अनुषंगाने हे निर्णय घ्यावयाचे असतात. मग त्यामध्ये बॅकग्राऊंड ऑफ डिव्हिडंड पॉलिसी, त्याच्यासाठी डिव्हिडंड पॉलिसीज तयार केल्या जात असतात. स्वतंत्र असं कंपनीचं धोरण असतं, लाभांश धोरण असं त्याला म्हटलं जातं. तर ते धोरण निश्चित करत असताना पहिल्यांदा कंपनीला स्वतःचं बॅकग्राऊंड स्पष्ट करावं, म्हणजे कंपनीला स्वतःचं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड माहीत असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर इतर ज्या स्पर्धक कंपन्या आहेत त्यांच्या सुद्धा डिव्हिडंड पॉलिसीचा विचार करावयाचा असतो. त्या अर्थानं बॅकग्राऊंड ऑफ डिव्हिडंड पॉलिसी, देन थेरीज ऑफ डिव्हिडंड, हा डिव्हिडंड नेमका कसा डिक्लेअर करायचा असतो त्याच्या अनुषंगानं काही थेरीज इथं डेव्हलप झालेल्या आहेत, त्याची चर्चा करायची आहे. अँड देन ट्रेंड्स इन डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन इन इंडिया, भारतामध्ये जे डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केले जात आहेत किंवा जातात त्याचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड नेमका काय आहे ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. मेजर्स ऑफ डिव्हिडंड पॉलिसी, देन डिव्हिडंड यील्ड अँड डिव्हिडंड पेआउट, ह्या दोन एक संकल्पना यामध्ये आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत. त्यानंतर आहे नंबर 4, शॉर्ट टर्म फायनान्स अँड वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. 3 नंबरमध्ये आपण लॉंग टर्म फायनान्स बघितल्या, आता इथं शॉर्ट टर्म फायनान्स संकल्पना अभ्यासायची आहेत आणि वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटची संकल्पना आहे. यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स, शॉर्ट टर्म फायनान्सचे कॅरेक्टरिस्टिक्स, शॉर्ट टर्म नीड्स, ज्या शॉर्ट टर्म नीड्स आहेत कंपनीच्या भांडवलाच्या त्या शॉर्ट टर्म नीड्स, देन सोर्सेस ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स, शॉर्ट टर्म फायनान्सचे कोणते कोणते सोर्स आहेत, रोल ऑफ वर्किंग कॅपिटल, जे वर्किंग कॅपिटल आहे खेळतं भांडवल, त्याचा रोल, त्याची भूमिका, त्याचं महत्त्व व्यवसाय संस्थेमध्ये काय आहे, बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ऑफ वर्किंग कॅपिटल, म्हणजे वर्किंग कॅपिटलच्या अनुषंगानं एक जे बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण म्हणतो त्या बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस कोणत्या कोणत्या असतात, कोणत्या कोणत्या असाव्यात, ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. देन फिनान्सिंग ऑफ वर्किंग कॅपिटल, हे जे वर्किंग कॅपिटल आहे त्या वर्किंग कॅपिटलचं जे फायनान्सिंग आहे, म्हणजे वर्किंग कॅपिटल हे कसं उपलब्ध करून घ्यायचं किंवा उपलब्ध होतं, त्यामध्ये ट्रेड क्रेडिटर्स हा एक फायनान्सिंगचा सोर्स आहे, बँक क्रेडिट आहे, बँक फायनान्सिंग ऑफ अकाउंट रिसिवेबल्स आहेत. वर्किंग कॅपिटलची संकल्पना आपल्याला यामध्ये अभ्यासायची आहे आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस ॲज वेल ॲज डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. सो दीज आर द 4 चॅप्टर्स ऑफ आवर कंपल्सरी पेपर टायटल्ड ॲज बिझनेस फायनान्स. दीज आर द रिकमेंडेड बुक्स, काही बुक्स आपल्याला या पेपरच्या अभ्यासासाठी अभ्यास मंडळानं रिकमेंड केलेले आहेत. त्या बुक्सची ही काय आहे यादी आहे. त्यामध्ये अश्वथ दामोदरांचं पुस्तक आहे कॉर्पोरेट फायनान्स, त्यानंतर भोले यलम आणि महाकोट जितेंद्र यांचं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड मार्केट या नावाचं पुस्तक आहे, टाटा मॅग्रो हिलनं ते पब्लिश केलेलं आहे. त्यानंतर एक कुच्चल SC कॉर्पोरेट फायनान्स हे त्यांचं पुस्तक आहे, चैतन्य पब्लिकेशन हाऊस अलाहाबाद मधून ते प्रसिद्ध होतं. त्यानंतर कुलकर्णी PV आहे बिझनेस फायनान्स, हिमालय पब्लिकेशन हाऊस. त्यानंतर प्रसन्नचंद्राचं पुस्तक आहे फिनान्शियल मॅनेजमेंट थिअरी अँड प्रॅक्टिसेस, आणि एक पुस्तक आहे विल्यम मॅगिन्सन, स्कॉट बी स्मार्ट, लॉरेन्स गिटमन यांचं एक पुस्तक आहे. या तिघांनी एकत्रितरित्या त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कॅनेज लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली या संस्थेनं ते पुस्तक पब्लिश केलेलं आहे. तर असा हा आपल्याला कंपल्सरी पेपर आहे 3rd सेमिस्टरचा, त्याची आपल्याला चर्चा करावयाची आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण इंग्लिश आणि मराठी या दोन्हीही भाषेचा वापर करून या पेपरची चर्चा करणार आहोत.